इरेग्युलर पिरियड्स, इरेग्युलर मेन्सेस. नॉर्मल पाळी साधारण 21 ते 35 दिवसाची असते. त्याच्यामध्ये आयडियली 28 डेज ही नॉर्मल कन्सिडर केली जाते. पाळीमध्ये साधारण ब्लिडिंग पिरियड जो असतो तो साधारण 3 ते 7 दिवसाचा असतो. त्यात साधारण 50 ml ब्लिडिंग जे होतं ते नॉर्मल कन्सिडर केलं जातं. ह्या सगळ्या पिरियडला आपण नॉर्मल कन्सिडर करतो. रेग्युलर पिरियड्स कशाला म्हणतात? जे 21 दिवसाच्या आत पाळी येते किंवा 35 दिवसाच्या नंतर येते. ब्लिडिंग पिरियड 3 दिवसापेक्षा कमी असणे किंवा 7 दिवसापेक्षा जास्त असणे. सरासरी 50 ml पेक्षा जास्त किंवा 70 ml पेक्षा जास्त जर रक्तस्राव झाला. पिरियडच्या दरम्यान जास्त पोटात दुखणे किंवा कळा येणे, पोटात मळमळ होणे, ह्या सगळ्या गोष्टींना आपण इरेग्युलर पिरियड्स मध्ये गृहीत धरू शकतो. इरेग्युलर मेन्सेसची मेन कारणे आपण पाहू. आता यात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. ह्याच्यामध्ये स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस, तणाव, प्युबर्टी किंवा प्री मॅच्युअर मेनोपॉज, वजनामध्ये अचानक बदल होणे, जास्ती वजन एकदम जास्ती कमी गेलं किंवा एकदम जास्त वाढत असेल, किंवा प्रेग्नन्सी राहिल्यास मेडिकल कंडिशन्स असतात ज्यात PCOS येतं किंवा थायरॉइड आलं. परत काउंटर OC पिल्स घेतल्या जातात. डॉक्टरांना न विचारता पाळी थांबण्यासाठी किंवा पुढे ढकलण्यासाठी औषधं घेतली जातात. पिरियड जर 35-40 दिवसाच्या पुढे गेले असतील आणि त्याच्या आधी शारीरिक संबंध वगैरे राहिले असतील तर त्यांनी प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्यावी. आपल्याला PCOS डिटेक्ट झाला असेल, वेट लॉस, जेवढा आता वेट आहे त्याच्या 10% वजन लॉस झालं पाहिजे. एक्सरसाइज, बॉडी रेग्युलर एक्सरसाइज झाली पाहिजे, कमीत कमी 20 मिनिटं ते 25 मिनिटं. स्ट्रेस कमी करणे म्हणजे तणाव कमी करणे. झोप आपली पूर्ण 8 तास, 7 ते 8 तास झोप व्हावी. पाळीत जर एक्सेसिव्ह ब्लिडिंग होत असेल आणि अशक्तपणा वाटत असेल तर HBची टेस्ट करून घ्यावी. पौष्टिक आहार घ्यावा, म्हणजे कम्प्लीट बॅलन्स डाएट असावा, प्रोटीन रिच असावा. गव्हाचे पदार्थ त्यात कमी झाले पाहिजेत. बेकरी प्रोडक्ट्स टाळावे. पाळी संदर्भात जर प्रॉब्लेम्स आले असतील तर आपल्या स्त्रीरोग तज्ञाला भेटावे आणि त्यांचा सल्ला घ्यावा. मी डॉक्टर सिद्धार्थ आनंद कोरे, स्त्रीरोग तज्ञ, कोरे हॉस्पिटल, वारणानगर.